नमस्कार. आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो म्हणजे अनेकांच्या मनात असतो. तो प्रश्न म्हणजे हिंदू धर्मात इतके देव का आहेत? म्हणजे बघा ना, राम, कृष्ण, शिव, हनुमान कितीतरी देवतांची आपण पूजा करतो. यामागे नक्की काय विचार आहे? आणि हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याकडे नेहमीप्रमाणे काही स्रोत आहेत. एक सविस्तर लेख आहे आणि एक चित्र आहे जे याकडे एका वेगळ्याच अँगलनी बघतं. चला तर मग या स्रोतांच्या आधारे आपण हे रहस्य उलगडूया. हो, आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण 33 करोड देव ही जी संकल्पना आहे ना, ती अनेकदा शब्दशः घेतली जाते आणि त्यामुळे खूप गैरसमज पसरतात. आपल्या स्रोतांनुसार याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आधी 2 शब्दांमधला फरक समजून घ्यायला हवा. एक आहे पॉलिथिझम म्हणजे अनेक देवतावाद आणि दुसरा आहे प्लुरालिझम म्हणजेच बहुलवाद. थांबा एक मिनिट. पॉलिथिस्ट आणि प्लुरलिस्ट हे शब्द ऐकायला खूप सारखे वाटतात. म्हणजे सामान्य माणसासाठी यातला फरक खरंच इतका महत्वाचा आहे का, की हा फक्त एक तात्विक शब्दखेळ आहे? वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ प्राचीन ग्रीक धर्मात कसं होतं, झ्यूस, पोसायडन, हेडीज हे सगळे स्वतंत्र देव होते. पण हिंदू धर्मातील बहुलवाद, जसं आपल्या लेखात म्हटलंय, तो मानतो की अंतिम सत्य म्हणजे परमेश्वर तो एकच आहे. पण त्या एकाच सत्याला अनेक नावांनी आणि रूपांनी ओळखलं जातं, पूजलं जातं. अच्छा, म्हणजे मूळ स्रोत एकच, पण त्याला मिळणारे प्रवाह अनेक आहेत. पण मग ही गरजच का निर्माण झाली? म्हणजे एकाच परमसत्याला इतकी वेगवेगळी रूपं देण्यामागे काय विचार असेल? आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल काही आहे का? हो, आहे ना. याचं मूळ ब्रह्म या संकल्पनेत आहे. लेखात खूप छान स्पष्ट केलंय. ब्रह्म ही कोणतीही व्यक्ती नाहीये, देव नाही. ते एक निराकार, निर्गुण असं वैश्विक चैतन्य आहे. एक असं तत्व ज्यातून हे विश्व निर्माण झालं आणि ज्यात ते परत विलीन होईल. पण अडचण काय आहे की अशा अमूर्त, निराकार तत्वाशी एक सामान्य माणूस भावनिक नातं कसं जोडणार? बरोबर, अगदी बरोबर. आपण माणसं आहोत. आपल्याला भावना, कथा, नातेसंबंध यांची सवय आहे. एका अमूर्त ऊर्जेशी संवाद साधणं किंवा प्रेम व्यक्त करणं हे जवळजवळ अशक्यच आहे. अगदी. आणि म्हणूनच हे समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं. समजा सोनं हे मूळ तत्व आहे. आता सोन्यापासून आपण कितीतरी दागिने बनवतो. बांगड्या, हार, अंगठी, कानातले. प्रत्येकाचं नाव वेगळं, रूप वेगळं, उपयोग वेगळं. पण त्या सगळ्यांचं मूळ तत्व काय आहे? सोनं. त्याचप्रमाणे ब्रह्म हे सोन्यासारखं मूळ तत्व आहे. आणि शिव, विष्णू, देवी ही त्या एकाच तत्वाची वेगवेगळी रूपं आहेत, दागिन्यांसारखी. यालाच वेदांताच्या भाषेत निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म म्हणतात. हे उदाहरण खरंच खूप स्पष्ट आहे. म्हणजे निर्गुण ब्रह्म हे झालं अंतिम सत्य, ज्याला आकार किंवा गुणधर्म नाहीत. आणि सगुण ब्रह्म म्हणजे त्याच सत्याची साकार रूपं, ज्यांच्याशी आपण भक्त म्हणून एक नातं जोडू शकतो. आपल्या स्रोतातलं ते पाणी आणि बर्फाचं उदाहरण याच पद्धतीचं आहे, की नाही? हो, तेही खूप समर्पक आहे. पाणी कसं निराकार आहे, त्याला स्वतःचा आकार नाही, पण जेव्हा भक्ताच्या श्रद्धेमुळे किंवा प्रेमामुळे ते गोठतं, तेव्हा ते बर्फाच्या रूपात एक आकार घेतं. मग ते शिव, विष्णू किंवा देवी कोणाचंही रूप असो. आणि हे रूप धारण केल्यामुळे त्या निराकार तत्वाशी एक मानवी भावनिक नातं जोडणं सोपं होतं. कुणाला ते आईच्या रूपात जवळचं वाटतं, कुणाला पित्याच्या, कुणाला मित्राच्या. आणि मला वाटतं इथेच आपल्या स्रोतातली आध्यात्मिक लोकशाही किंवा स्पिरिच्युअल डेमोक्रेसी ही संकल्पना येते. पण ही लोकशाही प्रत्यक्षात कशी दिसते? याचा अर्थ फक्त देव निवडण्याचं स्वातंत्र्य इतकाच आहे का, की त्यापेक्षा जास्त काही आहे? त्याहून खूप अधिक आहे. ही फक्त देव निवडण्याची गोष्ट नाहीये, तर देवाशी नातं कसं जोडायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. उदाहरणार्थ, इष्टदेवता ही संकल्पना आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार, आपल्या गरजेनुसार आवडत्या देवतेची निवड करू शकते. एकाच घरात वडील गणपतीची उपासना करत असतील, आई देवीची आणि मुलगा हनुमानाची. आणि यात काही विरोधाभास मानला जात नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय एकच आहे. आणि ही लोकशाही फक्त मोठ्या देवतांपुरती नाहीये, बरोबर? कारण आपण बघतो की अनेक गावांमध्ये ग्रामदेवता असतात, घराण्यांमध्ये कुलदेवता असतात. मग त्यांचा या मोठ्या चित्रात कसा समावेश होतो? हा, तर त्या आध्यात्मिक लोकशाहीचा सर्वोत्तम पुरावा आहे असं मी म्हणेन. सनातन धर्माने हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक स्थानिक देवता, परंपरा, आदिवासी श्रद्धा या सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेतलं. त्यांना कधी नाकारलं नाही.
उलट त्या स्थानिक देवतांना मोठ्या देवतांचं रूप मानलं गेलं. आणि याच सर्व समावेशकतेमुळे इतकी विविधता टिकून आहे. ही विविधता गोंधळ नाही, तर या परंपरेची ताकद आहे. हे आपल्या दुसऱ्या स्रोताच्या म्हणजे त्या चित्राच्या अगदी विरुद्ध आहे. त्या चित्रात आदम, नोहा, मोशे, येशू आणि मुहम्मद यांची नावं आहेत आणि खाली लिहिलंय गॉड इज वन. इथेही देव एकच आहे, पण संकल्पना पूर्ण वेगळी वाटते. हो, खूपच मूलभूत फरक आहे. अब्राहमिक परंपरांमध्ये म्हणजे जुडाइझम, ख्रिश्चॅनिटी, इस्लाममध्ये देव एकच आहे, पण तो स्वतः वेगवेगळी रूपं घेत नाही. त्याऐवजी तो आपला संदेश पोचवण्यासाठी वेळोवेळी दूत किंवा प्रेषित पाठवतो. त्यामुळे तिथे देवाची उपासना एका निश्चित मार्गाने, त्या प्रेषिताने सांगितलेल्या शिकवणीनुसारच केली जाते. देवाचे वेगवेगळे प्रकार किंवा रूपं निवडायला तिथे वाव नसतो. अच्छा, म्हणजे एका मॉडेलमध्ये वन गॉड मेनी फॉर्म्स आहे, तर दुसऱ्यामध्ये वन गॉड मेनी मेसेंजर्स आहे. ठीक आहे, पण हिंदू धर्मात परत येऊया. इथे एकाच तत्वाला वेगवेगळ्या रूपांत पाहण्याचं स्वातंत्र्य आहे, पण यातही आपल्याला एक पॅटर्न दिसतो, एक व्यवस्था दिसते, विशेषतः ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रूपात. ही त्रिमूर्तीची संकल्पना या मोठ्या चित्रात कुठे बसते? त्रिमूर्तीची संकल्पना म्हणजे त्या एकाच निर्गुण ब्रह्माच्या 2 प्रमुख कार्यांना सगुण रूप देण्याचा प्रयत्न आहे. हे एकाच परमशक्तीचे 3 विभाग आहेत. ब्रह्मा सृष्टीचा निर्माता म्हणजे जनरेटर, विष्णू सृष्टीचा सांभाळ करणारा म्हणजे ऑपरेटर, आणि शिव संहारक किंवा स्थित्यंतर घडवणारा म्हणजे डिस्ट्रॉयर किंवा ट्रान्सफॉर्मर. GOD या शब्दातूनही काहीजण हाच अर्थ काढतात. हे विश्वाच्या निर्मिती, पालन आणि विलय या चक्राचं प्रतीक आहे. आपल्या स्रोतामध्ये याला प्रशासकीय विभागांची उपमा दिली आहे. म्हणजे एकाच कंपनीचे 3 वेगवेगळे डिपार्टमेंट हेड, एक निर्मिती पाहतो, एक ऑपरेशन्स आणि एक पुनर्रचना. हे समजायला सोपं आहे, पण हे थोडं जास्तच सरलीकरण वाटतंय. कारण आपण बघतो की शैव परंपरेत शिवालाच परमतत्व मानलं जातं आणि वैष्णव परंपरेत विष्णूंना. मग ते फक्त एका विभागाचे प्रमुख कसे असू शकतात? अगदी बरोबर मुद्दा मांडला. ती डिपार्टमेंट हेडची उपमा फक्त सुरुवातीला समजून घेण्यासाठी आहे. प्रत्यक्षात शैव आणि वैष्णव यांसारख्या मोठ्या परंपरांमध्ये शिव किंवा विष्णूंनाच परमतत्व म्हणजेच ब्रह्म मानलं जातं. त्यांच्यासाठी इतर देवता, अगदी त्रिमूर्तीतले दुसरे सदस्यही त्याच परमतत्वाचा अंश किंवा रूप असतात. म्हणजे शैव परंपरेनुसार विष्णू आणि ब्रह्मा हे शिवाच्याच ऊर्जेतून निर्माण झाले आहेत, तर वैष्णव परंपरेनुसार शिव हे विष्णूंचे सर्वात मोठे भक्त किंवा त्यांचेच एक रूप मानले जातात. हे सुद्धा त्याच आध्यात्मिक लोकशाहीचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ही व्यवस्था खूप लवचिक आहे. एकच अंतिम सत्य हे मान्य करूनही त्या सत्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कोणता असेल हे निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. या सगळ्या चर्चेला काही धर्मग्रंथांमध्ये आधार आहे का? आपल्या स्रोतांमध्ये भगवद्गीतेचा संदर्भ दिला आहे. हो, आणि तो खूप महत्वाचा संदर्भ आहे. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातला 23वा श्लोक या संपूर्ण चर्चेचं सार सांगतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, यप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता तेपी मामेव कौंतेय यजन्त्य अविधिपूर्वकम. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा सरळ आणि सुंदर अर्थ असा आहे की हे कौंतेय म्हणजे अर्जुन, जे भक्त पूर्ण श्रद्धेने इतर देवतांची पूजा करतात ते देखील अविधिपूर्वक का होईना पण माझीच पूजा करत असतात. इथे श्रीकृष्ण स्पष्ट करत आहेत की उपासनेचा मार्ग कोणताही असो, देवतेचं रूप कोणतंही असो, ती श्रद्धा आणि भक्ती अंतिमतः एकाच परमेश्वरापर्यंत पोहोचते. वा, म्हणजे जसं वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या मार्गांनी वाहत असल्या तरी शेवटी समुद्रालाच मिळतात, तसंच वेगवेगळ्या देवतांची पूजा शेवटी एकाच परमतत्वाला समर्पित होते. हा विचार तर खूपच सर्वसमावेशक आहे. मग या 33 कोटी देवांच्या आकड्याचं काय? तो कुठून आला? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे क्रोर आणि दुसरा म्हणजे प्रकार किंवा टाईप. वेदांमध्ये 33 मुख्य देवतांचा उल्लेख आहे, ज्यांना 33 कोटी देवता म्हटलं गेलं. इथे कोटीचा अर्थ प्रकार असा होता, म्हणजे निसर्गातील शक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 33 प्रमुख प्रकारच्या देवता. पुढे या कोटी शब्दाचा अर्थ क्रोर असा घेतला गेला आणि 33 कोटी देव ही कल्पना रूढ झाली. पण मूळ संकल्पना 33 स्वतंत्र देवांची नव्हती, तर 33 प्रमुख दैवी तत्वांची होती.
हे स्पष्टीकरण खरंच खूप महत्वाचं आहे, कारण 33 कोटी देव हा आकडा ऐकूनच अनेकांना वाटतं की हा धर्म किती गोंधळात टाकणार आहे. पण प्रत्यक्षात तो प्रकारांबद्दल आहे, संख्येबद्दल नाही. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की ही विविधता गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर प्रत्येकाला त्याच्या आध्यात्मिक प्रवासात सोय आणि स्वातंत्र्य देण्यासाठी आहे. अगदी बरोबर. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची भावनिक गरज वेगळी असते. कुणाला ज्ञानाची देवता जवळची वाटते, कुणाला शक्तीची, तर कुणाला प्रेमाची. हिंदू धर्माने या मानवी विविधतेचा आदर केला आणि एकाच अंतिम सत्यापर्यंत पोचण्यासाठी अनेक सुंदर आणि वैविध्यपूर्ण मार्ग उपलब्ध करून दिले. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण पाहिलं की हिंदू धर्मातील अनेक देवतांची संकल्पना ही कोट्यावधी स्वतंत्र देवांबद्दल नाहीये, तर एकाच अनंत, अंतिम सत्याला किंवा ब्रह्माला समजून घेण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. हे एका आध्यात्मिक लोकशाहीसारखं आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वभावानुसार देवासोबत एक वैयक्तिक नातं जोडण्याचं स्वातंत्र्य आहे. हो, आणि निर्गुण तत्वाला सगुण रूपात पाहिल्याने ते अधिक जवळचं आणि समजायला सोपं होतं. आणि ही चर्चा एका विचार करण्यासारख्या प्रश्नावर येऊन थांबते. आपल्या स्रोतांमध्ये आपण पाहिलं की अमूर्त तत्वाला मानवी रूप दिल्याने ते अधिक जवळचं वाटतं. आजच्या आधुनिक वैज्ञानिक जगात जिथे आपण तार्किक विचारांना महत्त्व देतो, तिथे आपल्यापेक्षा मोठ्या संकल्पनांशी जोडले जाण्यासाठी अशा प्रतीकांची भूमिका काय असू शकते? मग त्या संकल्पना आध्यात्मिक असोत, तात्विक असोत किंवा अगदी राष्ट्रीय अस्मितेच्या असोत. अमूर्त विचारांना भावनिक आणि वैयक्तिक रूप देण्याची गरज आज आपल्याला किती वाटते, यावर श्रोत्यांनी नक्कीच विचार करावा.